नैना मनात विचार करते की यात सजेशनचा काय प्रश्न आहे, हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. त्या राहुलकडे बघ कसं वागायचं, ते किती चार्मिंग आहे तो. अद्वैत मात्र विचार करत असतो की बापरे, आपल्यासाठी तर बिझनेस मीटिंगच ठीक आहेत बाबा, हे मुलींशी बोलणं वगैरे खूप कठीण आहे. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबा संगीताला म्हणत असतात की माझी मुलगी पैशाला पैसा जोडून पैसा कमवते आणि तुझ्या त्या नैनाने काय केलं तर ते पैसे चोरले. संगीता म्हणते की काय, अहो काही पण काय बोलताय. तर बाबा आता संगीताला बोलत असतात, अगं आपल्या 2 पोरी सुद्धा आहे बाकीच्या, त्यांच्याकडे जरा लक्ष दे. कला दिवसभर काम करते, दिवसभर कष्ट करते, पैसे कमवते आणि तुझा आई असल्याचं काहीच नाही का? तुला फक्त त्या नैनीचं लगीन आणि तो चांदेकरांचा पैसा एवढं सोडून तुला काहीच कळत नाही. संगीता मनात विचार करत असते की बापरे, तापमान खूपच वाढलेलं दिसते. जर मी आता यांना सांगितलं की चांदेकर आपल्या घरी बोलणी करायला येणार आहे तर अजूनच चिघळतील. कला म्हणत असते की अहो बाबा, आई आत्ताच आली आहे ना बाहेरून, नका ना तिला बोलू. मी एक काम करते, मी तुमच्या सर्वांसाठी चहा बनवते. परंतु बाबा म्हणतात की नाही, काही गरज नाहीये. कला म्हणत असते की अहो बाबा, आईची काय चूक आहे त्याच्यामध्ये? नैनाताई आली की आपण बोलूयात ना नैनाताई सोबत सविस्तर. आईला तुम्ही कशाला बोलताय? आई तू जा बरं, फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी चहा टाकते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. संगीता आता तिथून निघून जाते तर कला बाबांना म्हणत असते की अहो बाबा, मी म्हटलं ना तुम्हाला मी करते मॅनेज. नैनाताईने पैसे घेतले तर घेतले, परंतु आता तुम्ही आईला बोलून ते पैसे काय परत येणार आहेत का? हा पण या सगळ्या गोष्टींमधून वाद होतील एवढं तर नक्की आहे. बाबा म्हणत असतात की कले, प्रत्येक वेळी जर अशी पडती बाजू घेतली ना तर तुला पडतच राहावं लागेल. हा तर कला म्हणत असते की अहो बाबा, आपल्या माणसांसाठी कसली आली आहे पडती बाजू? बाबा म्हणत असतात की दरवेळीच तू शांत बसते आणि मलाही शांत करते, परंतु आता यावेळी मी शांत बसणार नाही. अद्वैत फक्त बिझनेसच्या गप्पा नैनासोबत मारत असतो, त्यामुळे नैना ही पूर्ण पकलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर सुद्धा तसं दिसत असतं. अद्वैत तिला विचारतो की सॉरी, हा तुम्ही बोर झालात का? तर नैना म्हणते की नाही, ऍक्च्युली मला एका ठिकाणी जायचं होतं. अद्वैत म्हणत असतो की हो, मला माहिती आहे की माझ्यामुळे लेट झालं. बरं, मी एक काम करतो, मी तुम्हाला ड्रॉप करतो, म्हणजे आपल्याला गाडीत गप्पा तरी मारता येतील. नैना म्हणत असते की नाही, मला इथेच जायचंय आणि तसंही कमी अंतर असेल तर मी चालत जाणंच प्रेफर करते, गाडीचा उपयोग नाही करत. अद्वैत तिला विचारतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नैना म्हणते की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही आम्ही असं करणं सोडाल का? अद्वैत म्हणतो की हो, थँक्यू सो मच, मला असं सजेशन दिल्याबद्दल. नाही करणार मी आता. नैना मनात विचार करते की यात सजेशनचा काय प्रश्न आहे, हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. त्या राहुलकडे बघ कसं वागायचं, ते किती चार्मिंग आहे तो. अद्वैत मात्र विचार करत असतो की बापरे, आपल्यासाठी तर बिझनेस मीटिंगच ठीक आहेत बाबा, हे मुलींशी बोलणं वगैरे खूप कठीण आहे. नैना आता तिथून निघालेली असते आणि गिफ्ट न घेताच ती निघालेली असते. त्यामुळे अद्वैत तिला म्हणतो की नैना, तू काहीतरी विसरतीयस, आणि तिच्या हातात गिफ्ट देऊन नैना आता तिथून निघते. इकडे कला ही संगीताला चहा करून देते. तर बाबा म्हणत असतात की एवढं होऊन सुद्धा तू चहा ढोसते, आहे कुठे तुझी ती लाडावलेली लेक? संगीता म्हणत असते की हो, येईल ती, आणि मी काय सांगते जरा शांतपणे ऐका. बाबा तिला म्हणत असतात की अगं, तू मला काय शांत राहायला सांगते आणि तू एवढी शांत कशी, हाच मला मोठा प्रश्न पडला. संगीता म्हणते की तुम्ही शांतपणे बरं बसा आधी, आणि मी आता चांदेकरांच्या घरी जाऊन आले तेव्हा मला हे कळलं की त्यांना नैना पसंत आहे. तर नैना आता रिक्षाने घरी आलेली असते आणि ते वॉच बघून ती म्हणत असते की आता खरी माझी वेळ पलटली आहे. मम्मा तर खूप आनंदी होणार आहे. पहिल्यांदा तिच्या मुलीने हिऱ्याचं पेंडंट मिळवलं, त्यानंतर आता हे हिऱ्याचं वॉच, आणि अजून काही दिवसांनी तर हिऱ्याचे खूप दागिने मिळणार आहेत. पण काहीही म्हणा, राहुलचा चॉईस खरंच खूप ग्रेट आहे, नाहीतर तो अद्वैत चांदेकर. पहिल्यांदा भेटायला फुलं कोण घेऊन येत? हे फुलं उद्या सुकणारच आहे, आता काय उपयोगाचा, फेकूनच दिलेले बरे, असं म्हणून नैना ते फुलं फेकून देते. इकडे संगीता म्हणत असते की अद्वैत चांदेकरला आपली नैना खूप आवडली आहे आणि तो हिच्याशीच लग्न करायचं म्हणतोय. कलाला मोठा प्रश्न पडलेला असतो की ही आई सगळं फायनल करून आली आहे की काय? संगीता म्हणत असते की अहो, आपल्या मुलीने नशीब काढले, तुम्हाला कळतंय का? तितक्यातच नैना तिथे येते. नैनाकडे बाबा अगदी रागाने बघत असतात. तेव्हा नैना म्हणते की काय झालंय, तुम्ही माझ्याकडे रागाने का बघताय? आणि मम्मा, तू एवढ्या लवकर घरी कशी काय आली आणि नक्की काय घडलं तिकडे? तर संगीता म्हणत असते की तू खाली बस, तुला सगळं काही सांगते. संगीता सांगते की अगं काही नाही, चांदेकरांना तू पसंत आहे, परंतु मला असं वाटतंय की त्यांना एक संशय आलाय, त्यांना आपलं घर बघायचंय.
नैना म्हणत असते की बापरे आपल्या घरी. संगीता बाबांना म्हणत असते की अहो आपल्या नैनाच्या पोटी नक्षत्र जन्माला आलं. तिच्या आयुष्यात जर राजयोग आहे तर आपण तिला संमती द्यायला नको. म्हणतात की ठीक आहे येऊ दे त्यांना जर भेटायला यायचं असेल तर, परंतु त्यांनी जर आपल्या परिस्थितीवर बोट न ठेवता हे लग्न करण्याचा निर्णय घेतला तरच मला हे लग्न मान्य असेल. संगीता म्हणते की अहो काही पण काय बोलताय, त्यांना जर कळलं की आपली परिस्थिती ही खूप हालाकीची आहे तर ते हे लग्न मोडतील. आणि आता काहीही झालं तरी मी आपल्या घरचा पत्ता त्यांना देणार नाही. शेवटी आता काहीही झालं तरी चालेल, परंतु मला माझ्या नैनीचं लग्न मात्र अद्वैत चांदेकर सोबतच करायचंय. तेव्हा कला म्हणत असते की नाही आई हे लग्न नाही होऊ शकत. अगं तो अद्वैत चांदेकर चांगला माणूस नाहीये, त्याच्याकडे खूप पैसा आहे, परंतु लोकांशी कसं वागावं हे त्याला अजिबात कळत नाही. अगं त्या अद्वैत सोबत लग्न करून आपली नैनाताई कधीच खुश होणार नाही. तुम्हाला फक्त त्याचा पैसा दिसतो परंतु माज दिसत नाहीये. आणि उद्या उठून जर त्याने आपल्या ताईला त्रास दिला तर आपण काय करणार आहोत. संगीता म्हणते की अगं असं कसं होईल, तो कशाला तिला त्रास देईल. कला म्हणते की हे तू ताईलाच विचार ना. आज ताई त्याला भेटायला गेली होती, तिथे काय काय घडलं होतं हे ताईला चांगलंच माहितीये. ती काजूला तिथे बोलावून आणते आणि डोक्याला लागलेलं असतं. ती संगीताला म्हणत असते की बघ एकदा काजूकडे. तर इकडे अद्वैत हा नैनाच्या आठवणीत रमलेला असतो. तितक्यातच तिथे सरोज येते. सरोज आल्यानंतर अद्वैत तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या जवळ बसतो. सरोज आता अद्वैतला विचारत असते की अद्वैत तुला नैना आवडली आहे का. अद्वैत सरोजला म्हणतो की आई तुला कशी वाटते नैना. म्हणजे आतापर्यंत मी सगळे निर्णय फक्त तुला आणि आबांना विचारूनच घेतलेत. मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं ना हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुला नैनाबद्दल काय वाटतं. सरोज म्हणते की मला प्रत्येक गोष्टीचा चौफेर विचार करायला आवडतो, परंतु लग्न ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुला एक सांगू का, आपल्या चांदेकरांचं नाव, आपली प्रॉपर्टी, तुझं आत्ताचं असलेलं स्थान, हे सगळं बघून तुला आता खूप स्थळं येतील, परंतु तुझ्या आयुष्याचा जोडीदार हा तुझ्या कर्तबगारीचा आदर असलेला पाहिजे. तर इकडे संगीता काजूला म्हणत असते की अगं काजू काय झालं तुझ्या डोक्याला, मला सांग. तर नैना म्हणत असते की काही नाही गाई, हिचं नेहमीच आहे. नेहमीसारखी हिने कॅफेत मारामारी केली आणि त्याचेच हे प्रताप आहेत. काजू बोलायला जाते तेव्हा नैना तिला म्हणत असते की आता एक शब्द सुद्धा बोलू नको. अहो बाबा काही नाही हो, आपण किती लेडी डाऊन आहोत ना हेच तिला प्रत्येक वेळी दाखवायचं असतं. हिला नेहमी असं वाटत असतं की हिच्या आजूबाजूला पिक्चरच सुरू आहे आणि फायटिंगचे सीन नेहमी हिलाच करायचे असतात, अशीच वागते ही. काजू म्हणत असते की अगं ताई असं कसं काय बोलते, मी तुला वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं ना. नैना म्हणते की एक मिनिट, तुला कोणी मध्ये यायला नव्हतं लावलं, मी केलं असतं माझं हँडल. बाबा विचारत असतात की पण झालंय काय. नैना म्हणत असते की काही नाही हो बाबा, ह्या काजूला प्रत्येक वेळी मी कशी डॉन आहे ना हे समजूनच धावून जायचं असतं प्रत्येकावर. कला म्हणते की यात काजलची काहीच चूक नाहीये. अगं ती तर वाचवत होती तुला, आणि अद्वैत चांदेकर जर वेळेत आला असता तर हे सगळं घडलंच नसतं. तू तिथे एकटीच होती. जर त्या गुंडांमुळे तुला किंवा काजलला जर काही झालं असतं तर त्याची जबाबदारी अद्वैत चांदेकरने घेतली असती का. आणि ह्या सगळ्यामध्ये एकच गोष्ट अशी स्पष्ट होते की तो अद्वैत चांदेकर अजिबात चांगला मुलगा नाहीये. नैनाताई मला सांग, जर त्या आगाऊ चांदेकरला जर तुझं सत्य समजलं तर तो खरंच तुझ्यासोबत नातं ठेवेल का. मग मला सांग की काय उपयोग आहे या सर्वाचा. अगं तो असा गप्प बसणारा नाहीये, बदनामी करेल आपले सगळ्यांची. पैशांपुढे तो कोणालाच रिस्पेक्ट देऊ शकत नाही, आणि तू जर फक्त पैशासाठी लग्न केलंय हे जर त्याला समजलं तर तो तुला सोडणारही नाही. संगीता कलाला शांत करत असते आणि म्हणत असते की अगं बाळा तसं नाहीये, हे सगळं तुमच्याचसाठी आहे आणि मी हे सगळं तुमच्याच भल्यासाठी करते. माझ्या लेकींना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून तर करते मी, आणि मी आई आहे तुमची. तुमच्यापेक्षा तुमचं भलं कशामध्ये जास्त आहे हे मला जास्त कळतं. जन्म दिलाय ग मी तुम्हाला, आणि त्यामुळे मी आता ठरवलंय की माझ्या लेकीचं लगीन मी चांदेकराच्या घरी करेन, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गरज जर पडली तर मी सुकन्याकडून मदत घ्यायला सुद्धा तयार आहे. बाबा म्हणतात की आतापर्यंत हे आपल्या घरापर्यंत ठीक होतं, आता तू दुसऱ्यांचे पण उपकार घ्यायला निघालीस का, आणि तू दुसऱ्याच्या अंगणात आपल्या पोरीचं लगीन लावणार आहेस का. संगीता म्हणते की हो, माझ्या लेकीसाठी जे काही भलं आहे ते मी करणार आहे. तर बाबा म्हणत असतात की लेकी फक्त तुझ्या एकटीच्याच आहेत का. मी तुला शेवटचं सांगतोय की मी कोणाचेही उपकार न घेता माझ्या मुलीचं लग्न लावेल. कला म्हणते की अगं आई, बाबा जे बोलताय ते बरोबर आहे आणि मलाही ते पटत नाहीये, आणि मला सुद्धा हे लग्न मान्य नाहीये. असं जेव्हा कला म्हणते तेव्हा संगीताला आता टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला
पाहायला मिळणार आहे. संगीता म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं की मी हे माझ्यासाठी करतेय, आणि असं म्हणून आता संगीता किचन मध्ये जाते. रॉकेलचा डब्बा ती घेऊन येते आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेत असते आणि म्हणत असते की मी तुमच्या आयुष्य बर्बाद करतेय ना, मग आता तुमच्या आयुष्याची वाट न लागलेलं बरं माझ्यामुळे, त्यामुळे मीच मेलेलं बरं. सर्वजण आता संगीताला समजावत असतात, संगीताला थांबवत असतात, परंतु संगीता काही थांबत नसते. कला थांबवायला जाते तर संगीता आता कलालाही लोटून देते आणि संगीताने आता काडी ओढलेली असते, त्यामुळे आता सगळेजण खूप घाबरलेले असतात. मित्रांनो, जर असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे रोजचे भाग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.